हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. सहज माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की माणसाच्या अपेक्षांमध्ये किती विरोधाभास असतो नाही का? म्हणजे कसं असतं, की अपेक्षा करणं काही चुकीचं नाही. प्रत्येकाला काही ना काही इतरांकडून अपेक्षा असतात. पण त्या अपेक्षांमध्ये विरोधाभास असणे हे चुकीचं आहे. ही चुकीची गोष्ट आहे. तर आता तुम्ही म्हणाल, की काय बोलते आम्हाला काही समजत नाही. तर अगदी सोपं करून मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की माणसाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या किती विचित्र असतात किंवा त्यांच्यामध्ये किती विरोधाभास असतो, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. विशेषतः आपल्याला हे दिसून येतं जेव्हा आपण मुला-मुलींची लग्न जमवतो, तेव्हा त्या मुला-मुलींची किंवा त्यांच्या आई-वडिलांची काय अपेक्षा असते, तर त्या अपेक्षांमध्ये बराच विरोधाभास असतो असं मला लक्षात आलं. तर बघा जेव्हा आपण एखाद्या मुलासाठी मुलगी शोधतो म्हणजे मुलाचं लग्न करायचं असेल आणि त्यासाठी जर आपण मुलगी शोधत असू तर वरपक्ष जो आहे त्यांच्या अपेक्षा काय असतात? तर वेगवेगळ्या अपेक्षा असू शकतात. तर बघा जर मुलाकडच्यांची अशी अपेक्षा असेल, की आपल्या घरात जी मुलगी येणार आहे, जी सून म्हणून येणार आहे, जी बायको म्हणून येणार आहे, तिने कमावतं असायला हवं म्हणजे तिने जॉब करायला हवा, तिने पैसे घरात कमवून आणायला हवेत. अशी जेव्हा आपण अपेक्षा करतो, तेव्हा आपण कुठेतरी हे ॲक्सेप्ट करायला हवं, की जर ती जॉब करणार आहे, नोकरी करणार आहे, पैसे कमवणार आहे, तर ती व्यवस्थितरित्या घर सांभाळू शकत नाही. म्हणजे काही प्रमाणात ती घर सांभाळू शकते, पण पूर्ण जर तुम्ही म्हणाल अगदी घरचं जे काम आहे ते पण सगळं टापटीपपणे व्हायला पाहिजे, सगळं काही वेळेवर व्हायला पाहिजे आणि मग पैसे पण कमवून आणायला हवे. तर हाच तो विरोधाभास आहे. म्हणजे आपल्याला मुलगी तर अशी हवी की ती जॉब करेल, पण त्याचबरोबर आपल्याला तिने घर सांभाळलं पाहिजे अशी पण आपली अपेक्षा असते. तर जेव्हा तुमची अशी अपेक्षा आहे, की मुलीने जॉब करायला हवा, पैसे कमवायला हवे, तर तुम्ही कुठेतरी हे एक्सेप्ट करा, की ती व्यवस्थितरित्या म्हणजे अगदी टापटीपपणे घर सांभाळू शकत नाही. थोडंसं दुर्लक्ष घराकडे होणार आहे, हे तुम्ही एक्सेप्ट करायला हवं. आता जर तुमची अशी अपेक्षा असेल, की आमच्या घरात जी मुलगी येईल तिने घर व्यवस्थित सांभाळायला हवं, अगदी नीटनेटकं जिथल्या तिथे सगळं हवं, घरातले जे सदस्य आहेत त्यांना वेळेवर खाणं-पिणं सगळं करायला हवं, तर कुठेतरी तुम्हाला हे एक्सेप्ट करायला हवं, की मग ती पैसे कमवू शकत नाही. म्हणजे आयदर ती व्यवस्थितरित्या घर सांभाळू शकते किंवा मग ती पैसे कमवू शकते. तर जेव्हा ती घर सांभाळणार असेल, तेव्हा ती पैसा कमवून आणणार नाही, हे कुठेतरी आपण एक्सेप्ट करायला हवं. आता जर तुमची अशी इच्छा आहे, की माझी जी बायको आहे ती एकदम आज्ञाधारक असावी, एकदम ओबिडियंट तिने असायला हवं. मी जसं सांगेल, जसं म्हणेल तसं तिने वागायला हवं. अगदी मी उठ म्हटलं, की उठायचं आणि बस म्हटलं, की बसायचं. अशा पद्धतीची जर बायको तुम्हाला हवी असेल, तर तुम्हाला हे कुठेतरी एक्सेप्ट करायला हवं, की ती पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मग तिला काय हवं, काय नको याची आपण काळजी घ्यायला हवी. जर तुम्हाला ती घरातनं बाहेर जाऊ नये असं वाटत असेल, तर तिला ज्या काही गोष्टी लागतात, ज्या काही वस्तू लागतात, त्या तुम्ही तिला घरात आणून द्यायला हव्यात. तो पुरवठा तुम्ही करायला हवा, तशी तुमची तयारी हवी. जर तुम्हाला असं वाटत असेल, की आपली बायको खूप सुंदर हवी, खूप देखणी हवी, तर मग तिचा पार्लरचा जो खर्च आहे, तो करण्याची तुमची तयारी हवी. जर तुम्हाला असं वाटत असेल, की मला एक स्ट्राँग वुमन हवी, म्हणजे एक स्ट्राँग मुलगी माझ्या आयुष्यात यावी बायको म्हणून, तर मग तुम्हाला हे कुठेतरी एक्सेप्ट करावं लागेल, की तुम्ही जसं म्हणाल तशी ती वागणार नाही. तिची काही स्वतःची मतं असतील, तिचं काही ध्येय असेल, ॲम्बिशन्स असतील, ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही तिला सपोर्ट करायला हवा. तुम्ही म्हणाल तसं ती वागणार नाही. तिची काही स्वतःची मतं असतील, ती तुम्हाला एक्सेप्ट करावी लागतील. तुम्ही उठ म्हटले, की जसं मी आधी सांगितलं, उठ म्हटले, की उठणार आणि बस म्हटले, की बसणार असं होणार नाही. कारण ती एक स्ट्राँग वुमन आहे, स्ट्राँग मुलगी आहे. आता या सगळ्या झाल्या मुलाच्या किंवा त्याच्या आई-वडिलांच्या मुलीकडून असणाऱ्या अपेक्षा. आता आपण याउलट पाहूया, की मुलीच्या मुलाकडून किंवा त्याच्या आई-वडिलांकडून काय अपेक्षा असतात. तर बघा आजकाल सगळीकडेच जेव्हा मुलींसाठी स्थळ शोधण्याचा विचार येतो, तेव्हा मुलीकडच्यांची किंवा मुलीची अशी इच्छा असते, की जो नवरा मुलगा आहे तो खूप श्रीमंत असावा. त्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी, भरपूर इस्टेट हवी. त्याचा बंगला असावा, गाडी असावी, त्याला खूप छान नोकरी किंवा त्याचा बिझनेस असावा. खूप चांगल्या पगाराची नोकरी त्याच्याकडे हवी. व्यसनी नसावा तो आणि वेल सेटल्ड असा मुलगा आपल्याला हवा आणि वयातलं जे अंतर आहे ते पण 2 ते 3 वर्षांपेक्षा जास्त नसावं, अशा मुलीकडच्यांच्या अपेक्षा असतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलीला सासू-सासऱ्यांचा त्रास नको, अशी प्रत्येक आई-वडिलांची किंवा मुलीची इच्छा असते.
तर प्रत्येक आई-वडिलांना तर अशी अपेक्षा असतेच, की आपल्या मुलीसाठी चांगल्यात चांगलं स्थळ आपण निवडावं किंवा ते भेटावं, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. तर याच्यात काहीच गैर नाही. पण पुन्हा मी तीच गोष्ट सांगेल, की तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, त्यांच्यामध्ये विरोधाभास नसावा. जर तुम्हाला असं वाटतंय, की मुलगा जो आहे तो वेल सेटल्ड असावा, खूप प्रॉपर्टी असावी, अगदी नोकर-चाकर सगळे घरात असावेत, म्हणजे आमची मुलगी किंवा मुलीला असं वाटत असेल, की मी त्या घरात जाऊन एकदम राणीसारखी राहीन, एकदम मी एन्जॉय करेल लाईफ. तर कुठेतरी तिने एक्सेप्ट करायला हवं, की त्या मुलाचे जे आई-वडील आहेत, म्हणजे आपले होणारे जे सासू-सासरे आहेत, त्यांना आपल्याला सांभाळावं लागणार आहे. त्यांच्यासोबत आपल्याला ॲडजस्टमेंट ही करावी लागणार आहे. आता याचं कारण काय ते मी तुम्हाला सांगते, की जर तुम्ही जो मुलगा पाहिलेला आहे तो तुमच्यापेक्षा 2 ते 3 वर्षांनी मोठा आहे. कारण तुमची तशी अट आहे ना, की मुलगा 2 ते 3 वर्षांनीच मोठा असावा. तर जर तुम्ही 23 वर्षाच्या आहात, तर तुम्हाला जो मुलगा तुम्ही निवडला आहे तो 26 वर्षाचा असेल किंवा 25 वर्षाचा असेल. तर तोही कुठेतरी त्याचं करियर जे आहे त्याच्यासाठी स्ट्रगल करतोय. भले तो बिझनेस असू दे किंवा नोकरी असू दे. त्यामध्ये त्याचा स्ट्रगल सुरू आहे. तो इतका कमवत नाही, की त्याच्याकडे नोकर, चाकर, गाडी बंगला सगळं काही असेल. कारण तो त्याचा स्ट्रगल पिरियड सुरू आहे. आता जर तुम्हाला वेल सेटल्ड मुलगा हवा आहे, तर मग ऑब्व्हियसली त्याच्याकडे जो पैसा आहे, तो त्याच्या आई-वडिलांनी कमावलेला आहे. जी प्रॉपर्टी आहे, ती आई-वडिलांच्या कष्टाची आहे किंवा वडिलोपार्जित चालत आलेली संपत्ती आहे. मग जर तुम्हाला ती संपत्ती हवी असेल, ती प्रॉपर्टी हवी असेल, तर मग तुम्हाला त्याच्या आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी पण एक्सेप्ट करायला हवी तुम्ही. असं तुम्ही म्हणू शकत नाही, की मला प्रॉपर्टी हवी, पण मुलगा मला एकटाच हवा. म्हणजे नवरा मला एकटाच हवा, त्याच्याबरोबर त्याचे आई-वडील नको. तुम्ही कुठेतरी हे एक्सेप्ट करायला हवं, की जर तुम्हाला प्रॉपर्टी हवी आहे, तर त्यांना सांभाळणं हे देखील तुमचं कर्तव्य आहे. आणि जर तुम्हाला आई-वडील नको असतील, सासू-सासरे नको असतील, तर त्यांची प्रॉपर्टी घेण्याचा पण तुम्हाला काही अधिकार नाही. अगदी स्पष्ट आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी हवी आहे, पण आई-वडील नको, हा जो विरोधाभास आहे, तर ते होणं शक्य नाही. जर तुम्ही त्याच्या आई-वडिलांना सांभाळलं नाही, तर ते ऑब्व्हियसली तुम्हाला प्रॉपर्टी देण्यासाठी विचार करतील. म्हणजे हा जो अपेक्षांमध्ये विरोधाभास आहे ना, तो कुठेतरी चुकीचा आहे. जर तुम्हाला प्रॉपर्टी हवी आहे, तर त्यासोबत तुम्हाला त्यांचं सांभाळ देखील करायचा आहे. आणि जर तुम्हाला त्यांची जबाबदारी घ्यायची नसेल, सासू-सासऱ्यांची जबाबदारी घ्यायची नसेल, तर मग तुम्हाला कुठेतरी एक्सेप्ट करायला हवं, की आपल्याला स्वतःहून जे काही प्रॉपर्टी आहे, इस्टेट आहे, ती कमवायची आहे. आपल्याला स्वतःला स्ट्रगल करायचं आहे. आता आपण आपल्या नवऱ्याला जर असं म्हटलं, की प्रॉपर्टी हवी पण तुझे आई-वडील मला नको, तर तो कुठल्या तोंडाने आई-वडिलांना म्हणेल, की तुमची प्रॉपर्टी मला हवी आहे, पण मी तुम्हाला काही सांभाळणार नाही. कुठल्या तोंडाने म्हणेल हा आपण विचार करायला नको. असंही नाही, की तुम्ही एकत्र घरात राहूनच म्हणजे जॉइंट फॅमिलीमध्ये राहूनच त्यांची काळजी घेऊ शकता. मलाही माहीत आहे, की जर घरात 2 व्यक्ती असतील तर भांड्याला भांडं लागतंच, भांडणं होतात. जनरेशन गॅपमुळे किंवा विचारांमध्ये थोडेसे मतभेद असतात त्यामुळे मग भांडणंही होतात. तर याला सोल्युशन पण आहे, की तुम्ही एकत्रच राहून त्यांचा सांभाळ करावा असं काही गरजेचं नाही. तुम्ही थोड्या अंतरावर राहून त्यांच्यापासून जवळपास राहून पण तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकता. त्यांच्या अडी-अडचणीला जेव्हा त्यांना गरज असेल, तेव्हा आपण तिथे ठामपणे उभं राहून त्यांची जी अडचण आहे ती दूर करू शकता. त्यांना संकटांमध्ये साथ देऊ शकता. उतरत्या वयात जर त्यांना काही हेल्थ इश्यू झाले, तर तिथे तुम्ही ठामपणे उभं राहणं हे खूप आवश्यक आहे. तर ॲट अशा प्रकारे तरी तुम्ही सपोर्ट करायलाच हवा. कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे. त्यांना सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे. तर अशा प्रकारे थोडीफार तरी ॲडजस्टमेंट आपण करायलाच हवी. मी असं म्हणणार नाही, की तुमच्या अपेक्षा कमी करा. पण ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की सगळंच आपल्या मनासारखं होत नाही. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध जरी झाल्या, तरी तिथे ॲडजस्ट करून घेणे हे आपलं काम आहे. जर आपण सगळंच हवं म्हटलं, तर असं तर होणं शक्य नाही. कारण असं म्हणतात ना, की देव 3 गोष्टी कोणालाही देत नाही. एक म्हणजे आरोग्य, दुसरं म्हणजे संपत्ती आणि तिसरं म्हणजे कौटुंबिक सुख, कुटुंबाचं सुख. या ज्या 3 गोष्टी आहेत त्या एकाच व्यक्तीकडे कधीच नसतात. जर त्या एखाद्या व्यक्तीकडे आरोग्य आहे, संपत्ती आहे, तर त्याला कुटुंबाचं सुख जे आहे, घरच्यांचं सुख आहे ते नसतं. जर कोणाकडे आरोग्य आहे आणि फॅमिली पण आहे व्यवस्थित त्यांची, तर कुठेतरी संपत्ती नसते त्यांच्याकडे. काही लोकांकडे म्हणजे या तिन्हीपैकी एक ना एक जी गोष्ट आहे ती कुठेतरी कमी असतेच. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एकाच व्यक्तीकडे कधीच नसतात. त्यामुळे या जगात कोणीच परफेक्ट नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल, की अगदी परफेक्ट दिसायला सुंदर असं तसं सगळं हवं, तर आपण कुठेतरी लक्षात ठेवा, की हाताची 5ही बोटं ती पण सारखी नाहीत.
त्यामुळे कुठेतरी ॲडजस्टमेंट ही करावीच लागणार आहे. तर अपेक्षा कमीत कमी ठेवून आपल्या स्वतःवर जर आपण विश्वास ठेवला, तर नक्कीच आपलं जे आपल्याला जे अचीव्ह करायचं आहे, आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला नक्की मिळतं, असं माझं तरी मत आहे. असं मला तरी वाटतं. तुमचं या सगळ्यावर काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.